सॉरी, बराच उशीर झालाय आता. दमली असशील ना? चल झोपायला आता. तुम्ही जा ना झोपायला, मला थांबावं लागेल इकडे. का? सोहमसाठी देवासमोर अखंड ज्योत लावायचा संकल्प केलाय मी. ही ज्योत विझू द्यायची नसते. मी थांबेन इथे, मी जॉब करत राहीन. जा तुम्ही. असं आहे का? अभीज किचनचा पहिला दिवस आणि मी येणार नाही असं होणार आहे का? नाही, उद्या पहिला दिवस आहे, सगळी गडबड असणार, तामझाम असेल आणि मला ना ऍक्च्युली कोणाकडे लक्ष द्यायला वेळ नसणार आहे. अरे मग मी मदत करीन ना तुला. तसं पण अभिजित राजेंनी त्यांच्या स्टाफला फार डोक्यावर चढवून ठेवलंय. मी त्यांना त्यांची लायकी दाखवून देईन. आणि कुणाला कुकिंग मध्ये गायडन्स हवा असेल ना तर तो मी देईन. आणि हा रेस्टॉरंट मध्ये कस्टमर आला ना की त्याला कसं प्लेझंट वाटलं पाहिजे, तर मी ना गोड स्माइल देऊन त्याचं स्वागत करीन. वेलकम टू अभीज किचन. हा की आपलं अभीज किचन? नाही प्रज्ञा, आपलं आपलं काय? उद्या कळेल. नाही उद्या शुभ्रा आणि राजेंना धक्का बसला ना तर मी माझं नाव बदलेन. अगं बाई, हे काय? अभीज किचन आजपासून बबड्याच किचन? शुभ्रा, अहो शुभ्रा, अहो अहो हे बघा. हा हे हे काय? काय ग आई, काही बोलत होतीस? हो, आई हे दाखवत होत्या. सोहम, हे काय आहे? आज सोहम अभीज आपलं बबड्याच किचन सांभाळणार आहे. दॅट्स ऑल. आजचा पूर्ण दिवस मी त्याला दिलाय. आज तो जे काही निर्णय घेईल ते मला मान्य आहे. सोहम, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अरे सकाळी सकाळी कोणाचा फोन आला तुला? कामाचे फोन येत असतात आई. चल येतो. अरे बबड्या थांब ना. दे ग, हातावर दही तरी घेऊन जा. छान काम कर बबड्या, सगळं नीट होते. मनापासून कर सगळं. ऑल द बेस्ट सोहम. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू. निकालो वहां से, निकालो. बघ ना, सरांना फोन कर. हो लावतो. सरांनी सांगितलं कसं नाही आपल्याला काही. निकालो वहां से वो. ओ मैडम, वो पैर छोड़ो, गिर जाएगा. नहीं छोड़ूंगी. निकालो बबडे को, निकालो वहां से. निकालो बबडे. अरे विश्वास, काय झालं? लागला का फोन सरांना? मॅडम, सरांना फोन नाही लागत आहे. ओ गॉड, काय करायचं आता? निकालो ना वहां से, बबडे को निकालो. ओ मैडम, अरे छोड़ो. हा बॅनर कोणी लावायला सांगितलं तुम्हाला? हे अभीज किचन आहे, अभीज किचन, बबड्या किचन नाहीये. निकालो बबडे को, निकालो. ओ मैडम, पैंट निकल जाएगा. नहीं छोड़ूंगी मैं. मॅडी, काय गोंधळ चाललाय? अरे सोम, हे बघ ना काय करतात. रिलेशन्स नको आहेत. तुमचा मुलगा कसा आहे? बरा आहे ना? तुमच्या आईची तब्येत कशी आहे? तुमच्या बहिणीला आमच्या इथले घारगे खूप आवडतात. तिच्यासाठी आम्ही स्पेशल घारगे पॅक केले आहेत. कॉम्प्लिमेंटरी आहेत आमच्याकडून. नो 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 नो, हे असले कुठलेही पर्सनल फेवर्स नको आहेत मला. हे बबड्यास किचन आहे, कुठलं चॅरिटेबल ट्रस्ट नाही आहे. डू यू गेट दॅट? डू यू गेट दॅट? गुड. आता हीच एनर्जी मला दिवसभर कामात दिसू द्या. पुढचे 12 तास आपल्यासाठी खूप क्रुशल आहेत. या 12 तासात तुमचं नशीब सुद्धा बदलू शकतं. सो चला, पुल अप युअर सॉक्स आणि कामाला लागा. लेट्स गो. 2 सेकंड जरी उशीर झाला ना तर पगार कट. कारण हे बबड्यास किचन आहे
आणि इथे डिसिप्लिन इज एव्हरीथिंग. स्टार्ट. चल निघ. विश्वास नंतर तू जायचंय, त्यानंतर तू जायचंयस. चल 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 लवकर विश्वास. चल. आणि चल ये. 9 सेकंद. बरोबर आहे. चल. आता मी सांगतोय ना ते नीट ऐकायचं मॅडी, कळलं? हे बघ तुझा जॉब खूप महत्वाचा आहे. इथे येणाऱ्या गेस्टना छान पद्धतीने वेलकम करायचंय. असं वेलकम टू बबड्यास किचन. बी रेडी. भरपूर गर्दी येणार आहे. वेलकम टू चपड्या किचन. सर इकडे कुणी आलं नाही अजून. सर अहो कुणी आलं नाही अजून इकडे. कुणीच नाहीये. वेलकम टू चपड्या किचन. बबड्यास किचन. आमच्याकडे खूप आहे खायला. वेलकम वेलकम. पाणी लाओ, कोई पाणी लाओ यहाँ पे. डोंट वरी. काय चाललंय मॅडी? कोण आहे हा? सर पुअर मॅन, गरीब माणूस आहे सर. पाणी पी पाणी. हे तू काय भिकाऱ्याला पाणी देतोय? जा पाणी आत घेऊन जा. आत घेऊन जा. प्रज्ञा त्याला बाहेर काढ. काय तू बाईस ते ऐकलंस ना? काय मिळणार नाही तुला. चल इथून. मॅम अहो अशा लोकांना आम्ही मदत करतो आणि खायलाही देतो. हे का तू तुला निघ म्हणलं ना. चल निघ इथून. निघ म्हणलं ना. निघ चल. नो डोंट गो प्लीज डोंट गो. परत या प्लीज परत या. मला खरंच वाटतं त्यांनी यशस्वी व्हावं म्हणून. म्हणजे अभिज किचनची किल्ली अगदी सहज काढून दिलीत तुम्ही त्याच्याकडे. हो मग अभिज किचन पणाला लावलं त्याच्या यशासाठी. काय बोलतेस सावरी? तुला नेमकं काय म्हणायचंय? मला खरंच काही सुचत नाही. मला कळत नाही मी काय बोलतेय ते. मी थोडा वेळ जाऊन देवाजवळ बसते म्हणजे मला जरा बरं वाटेल. अरे वा, बोर्ड रेडी झाला. येस 50% ऑफ. सुपर. प्रज्ञा तो बोर्ड घे, बाहेर जाऊन थांब आणि सगळ्यांना ओढून ओढून सांग की बबड्यास किचन मध्ये 50% ऑफ आहे. मी हो मग एवढी तयार होऊन कशाला आलीस तू? तूच म्हणालीस ना बबड्यास किचन म्हणजे प्रज्ञास किचन. मग चल जा लवकर. एवढं सगळं खाणं बनवलंय आपण, फुकट जाईल. लवकर जा. मी किडनी टेस्ट. सॉरी सर. ते गॅस साठी आहेत. ते खूप गर्दी होती ना आज. सगळी गडबड होती. तुम्ही या ना, बसा ना. या या. हो ये बस ग. ए पाणी घेऊन ये रे विश्वास. या. वेलकम टू डबड्यास किचन. बडबड्यास किचन. बबड्याच किचन मॅडी. येस येस येस. ते खूप काम होतं ना आज दिवसभर म्हणून दमले आहेत सगळे. तुम्ही घ्या ना, काय खाणार बघा ना. हे घ्या. असं काय करणार? मला काही चालेल. बबड्या अरे काय बोलतायत मॅडीताई? सकाळपासून कोणीच आलं नाही. सर आज एवढे पैसे मिळालेत सकाळपासून मला. आजच्या दिवशी त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ करतो आपण. अरे हो. अरे वा, दत्ताजींचा वाढदिवस आहे आज. माझ्या मित्राची कुरिअर सर्व्हिस आहे, त्याला कळव. काही गरज नाही रे बबड्या. मी केली डबे पाठवायची व्यवस्था.
हॅलो, फोनच लागत नाही. शुभ्रा, बोलत का नाहीये? बघतो. काल बबड्यास किचनमध्ये जे झालं त्याचा राग यांच्यावर निघतोय वाटतं. बरं झालं आई यांच्याशी बोलत नाहीये. करूया. बाय बाय. हा, बरं वाटलं ना? चला, मी पण आता आत जाऊन बसते, माझं काम संपवते. सोम, तू येतोस का रे जरा आत? हो चल ना. काय झालं शुभ्रा? हा, एकच मिनिट. हा, हे घे. हे काय कसला चेक आहे? पार्टनरशिप मिळणार होती. मी ते चॅलेंज हरलो म्हणून पार्टनरशिप कॅन्सल, पण त्यात पैशाचं काहीच बोलणं झालं नव्हतं. हो, पण या सगळ्यामध्ये त्यांचं जे नुकसान व्हायचंय ते झालंच ना सोहम. आणि तू अभीस किचनचं नाव बदलून बबड्याच किचन ठेवलंस. इथे तू चुकलास ह्याची जाणीव तुला आहे ना? हो, बास त्यांच्याकडे जा आणि ती चूक कबूल कर. हे बघ, हा चेक त्यांना दे, त्यांच्याशी मनापासून बोल, सॉरी म्हण त्यांना. त्यांना बरं वाटेल. नाही शुभ्रा, नको. त्यांना बरं वाटावं म्हणून मला अजून खोटं नाही वागायचंय. आय नो मी चुकलोय, मी हरलोय. पण शुभ्रा, जेव्हा मी चुकत होतो तेव्हा तू कुठे होतीस ग? आय नो मी चुकलो. तू माझ्यासाठी खरंच खूप लकी आहेस आणि मी माझं लक घरी ठेवून आलो. आय एम सॉरी शुभ्रा. हे बघ सोहम, आम्हाला तिघांनाही तू सक्सेसफुल व्हावंस असंच वाटत होतं आधीपासून आणि कायम तसंच वाटणार आहे. एनिवे, तू सरांना चेक नेऊन दे आणि त्यांना प्लीज सॉरी म्हण. नाही, नको ना शुभ्रा, प्लीज. हे बघ, काल जे काही झालंय ना त्यानंतर मी सरांना नाही फेस करू शकत. त्यांच्या समोर जायला सुद्धा मला ऑकवर्ड वाटतंय शुभ्रा. प्लीज हा चेक तू दे ना त्यांना, प्लीज. ओके. थोडूसा काय चमचा दिला, जरा मोठा द्यायचाच ना. साखर ढवळायला हवाय मला. काय रे बाबा, एक तर हे टोक नाही तर ते टोक. जरा मधला दे ना, हा मोठा आहे फार. सर बिझी आहात? छे, चमचा पाणी खेळतोय. म्हणजे कॉफीसाठी पाणी ठेवलंय, साखर ढवळायला चमचा हवाय आणि हे बघ, हे एवढे एवढे ऑप्शन्स आहेत माझ्यासमोर. अच्छा, म्हणजे मी तुमच्या चमच्याच्या गेम मध्ये तुम्हाला डिस्टर्ब केलं का? ठीक आहे, मी तुला हाक मारणारच होतो. कॉफी घेणार? कधी सांभाळून घेतो हक्कानी. हे असे पैसे देऊन त्या हक्काला प्राइस टॅग लावू नकोस. तसं नाही सर. ठेव ते पैसे तुझ्याकडे. माझ्या कुटुंबासाठी मला काही करण्याचा हक्क आहे की नाही हेच मला कळेन असं झालं. आजपर्यंत इतके प्रसंग आले, पण आज इतकं परक कधीच वाटलं नव्हतं मला. एकटा पडलोय मी. सर तसं नाहीये, ऐका ना सर. $50,000चं नुकसान झालं असेल ना सर तुमचं? अरे नाही, तू खूप विचार करतोय सोहम. मला यातच आनंद आहे की तू प्रामाणिकपणे प्रयत्न तरी केला. प्रयत्न केला सर, पण तुमच्या जीवावर, तुमचं नुकसान करून. सर, ह्या माझ्या काही वस्तू आहेत, ह्या विकून तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. आणि जर कमी पडले ना सर, मी कमवून तुम्हाला पैसे परत करीन. हवं तर तुम्ही व्याज घ्या त्याच्यावर. नाही रे सोहम, हे असं व्याज बीज नाही घेऊ शकत मी. असं नका बोलू सर. मी एक काम करू का, मी स्टॅम्प पेपर घेऊन येऊ? मी स्टॅम्प पेपर घेऊन येतो, तुम्ही त्याच्यावर लिहून घ्या. सोहम, अरे काय करतोयस तू? मी एक काम करू का, पैसे फिटेपर्यंत मी अभीस किचनमध्ये भांडी घासायचा जॉब करू? सर प्लीज मला जॉब करू द्या ना, नाही म्हणू नका. मला काही करून तुमचे पैसे परत करायचे आहेत सर. सोहम, तू खूपच मनाला लावून घेतलंस. अरे बिझनेसमध्ये हे छोटे मोठे चढ उतार असतात. ते म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
त्याने असं खचून जायचं नसतं काय. झाले थोडे पैसे खर्च होऊ दे ना, त्याने मला काही फरक पडत नाही. पण तुला अनुभव तर मिळाला, तुला तुझी चूक तर कळली, हो की नाही? हो. मग सगळे पैसे वसूल झाले असं समज. थँक्यू सर. विचार करत बसले. मग हे कळतंय ना तुम्हाला आई, मग जाऊन बोला ना सरांशी, मिटवून टाका. त्यांना जाऊन विचारा की तुम्ही हे सगळं इतकं शांतपणे का घेताय. आई, तुमच्या दोघांकडनं आम्ही भांडणं करायला शिकायचंय का प्रेम करायला शिकायचंय? तुम्हीच म्हणता ना की प्रेमाने सगळे प्रश्न सुटतात. मग तुमच्यातला हा प्रश्नही सोडवून टाका ना. पण अगं कसं? हे कॉफी करत होते आणि रागाच्या भरात कॉफी न घेता तसेच गेले. मी छान कॉफी करून घेऊन जाते त्यांच्यासाठी. प्रेमाने. बबड्याच किचन मध्ये मी आले होते तुझ्या मदतीला. मी शुभ्रानी आली. पण तू येणार म्हणून तिला टाळला, नाही तर ती येणारच होती. वा, तुझ्यासाठी एवढं सगळं करून तुला बायकोचीच बाजू घ्यायची असते. मग इथे कशाला येतोस? जा ना तिकडेच. मी नाही बोलवलं तुला इथे. मी कोणाची बाजू घेत नाहीये, मी एवढं सांगतोय तू येणार म्हणून तिला टाळला. तिला टाळून केलंस काय? तो बोर्ड धरून मला बाहेर रस्त्यावर उभं केलंस. किती एम्बॅरेसिंग झालं मला माहितीये. ओके सॉरी, ऍक्च्युली खूप कामं होती, खूप गडबड होती, प्रेशर होतं ना कामाचं, म्हणून काही करून ना मला सक्सेसफुल व्हायचं होतं. गेली अशा अनेक संधी येत राहतील. काल त्या अभिजित राजेचं इतकं नुकसान झालं, त्याला काही फरकच नाही पडला. हा म्हणजे समुद्रातनं एक बालदी पाणी काढतो ना, तसं आहे ते त्याच्यासाठी. करोडपती आहे तो माणूस. इनफॅक्ट मध्ये स्कीम मध्ये बुडालो होतो ना, तेव्हा पण त्याने अशी उधारी फेडली सगळ्यांची, आणि त्याला काहीच फरक नाही पडत. आईचं वॉलेट कायम भरलेलं असतं, त्यातनं जरी पैसे काढले ते सुद्धा कळत नाही कोणाला. मस्त 5 स्टार मध्ये कॉफी प्यायचा मूड आलाय. चल रेडिओ जाऊया. खरंच? हो, यायचंय ना तुला? म्हणजे काय होतं, तू माझ्याशी बोलत नसलीस ना की मीच माझ्यावर रागवलंय असं वाटतं. मग हा, खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, कशातही मन लागत नाही माझं. खोटारडे आता अगदी. खरंच. आणि असं केविलवाणा चेहरा होतो माझा एकदम. तुला मी सेल्फी काढून दाखवत होता. खरं सांगू, खूप छान सपोर्ट करतेस तू या कठीण काळात. त्यांनी केलेल्या चुका उगाच बसण्यापेक्षा काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतेस. खरंच खूप कौतुक वाटतं मला तुझं. अरे हीच तर खरी ताकद आहे प्रेमाची, नात्याची. सगळे हात आपल्याला सोडून जातात ना, तेव्हा जो हात आपल्याला आधार देतो तो खरा. मला सांगा, तुमच्या आणि आईंच्या अबोल्यामधली ताकद कमी झाली की नाही? अबोला संप. त्यांच्या बबड्याच्या ज्या चुका कधीच दिसत नाहीत त्या तुमच्या रूपात दिसायला लागतील. त्यांना त्रास होईल, पण कदाचित त्यांना राग सुद्धा येऊ शकतो. वाव. आणि आईंचा स्वभाव पाहता आता त्या एका बबड्यावर न्याय आणि दुसऱ्या बबड्यावर अन्याय असं करणारच नाहीत. म्हणजे त्या दोघांचंही करत राहतील. त्यांना लक्षात येईल त्या दिवसभर किती काम करतात, आणि अल्टिमेटली सोहम चुकतोय हेही त्यांच्या लक्षात येईल. वाव. अल्टिमेटली तुला कळलं. चला, ही बबड्यागिरी वर होणार तर मज्जा येणार आहे. चल मग बाहेर. असावरी आई, चमचा इकडेच होता. हो राहू दे, हा घ्या. बटर दिलं झालं, केचप कुठे आहे? अहो पण तुम्ही सॉस खात नाही ना. आज खायचा आहे, खाऊ नको का? नाही नाही ठीक आहे, खा तुम्ही. तुम्हाला चिडायला काय झालं? मी आणते थांबा सॉस. थालीपीठ झालंय.
अरे किती वेळ? अहो ते हे घ्या. नाही थांबा. नाही नको घ्या. नाही पण थांबून चालणार नाही, थांबून चालणार नाही. आसावरी! आसावरी! अहो अहो अगं बाई तुम्ही जायला निघालात की काय? नाही नाही असे उपाशी नका जाऊ. मी ना थोडं जास्त मीठ घालून तुमच्यासाठी गरम गरम थालीपीठ करून देते. काय नकोय. एकदा मी खाताना उठलो की परत बसत नाही. अगं बाई आता हे काय नवीन? नवीन काय नवीन? जाऊ दे. माझं पाकिट, रुमाल, घड्याळ देणारच की नाही? उशीर होतोय मला. हो. तुम्हाला बरं वाटतंय ना? म्हणजे असं काय होते? अशी चिडचिड का होते तुमची? सर अहो कसले आहात तुम्ही? सर तुम्ही कसं करताय हे सगळं? मला ऍक्च्युली सोहमचं प्रतिबिंब दिसतंय तुमच्यात. अगं पण तिला हे कळतच नाही की मी तिला सोहम सारखा त्रास देतोय. आईना सवय झाली आहे या त्रासाची. आता त्यांना कळण्यासाठी या बबड्यागिरीची थोडी डिग्री वाढवायला लागेल का आपल्याला? नाही नाही नको नको. मी जे काय वागलोय त्याचाच मला एवढा त्रास होतोय ना की तू अजून डिग्री वाढवायला सांगतेस. आणि नाही नको नको. सर मला सगळं कळतंय पण आता आपण आईंच्या चांगल्यासाठी करतोय ना. ठीक आहे थांबा. मी तुम्हाला पुसून देते. हा ते आई मला पाणी हवंय. हो थांबा मी पाणी आणते तुला. उशीर होतोय आसावरी. हो मी फडका आणते. आई मला आत्ता पाणी हवंय. अरे मी तुला देते पाणी. उशीर होतोय मला. थांबा थांबा. मी ते अहो काय नकोय? अहो असं काय करता? ऐका ना. अहो साफ शुभ्रा बघ ना ग. माझ्याकडनं किती चुका होत आहेत ग. मी काय करू ग? आई तू चुकत नाहीयेस, ते चुकतायत. सरांनी तर या घराला अगदी आपलंच घर मानलंय पण या घराने सरांना किती आपलंसं केलंय हे बाकी. शुभ्रा आपण यांना जरा जास्तच गृहीत धरलंय का ग? बरोबर आहे म्हणूनच एवढे रागावलेत ते. पण यांचा राग ना फार काळ टिकणार नाही. बघ असा मस्त त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करते ना सगळा, लगेच राग जाईल त्यांचा आणि पूर्वीसारखे वागायला लागतील ते. अरे आसावरी पाणी. अगं बाई आलात तुम्ही? हो. अहो मी ना तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलाय. ओळखा बघू काय केलंय. बरी आहेस ना तू? स्वयंपाक तू केलास मला कसं कळणार? अहो असं काय करताय सांगा ना. मला तुझ्याशी ओळखापाऊ खेळ खेळायला वेळ नाहीये. अगं बाई पाऊस आला वाटतं. कपडे भिजतील. अहो मी ना पटकन जाऊन कपडे घेऊन येते. तुम्ही जरा ती गॅसवरती भाजी ठेवली, गॅस जरा कमी करता का? नाही तर करपेला ती. वास येतोय. या अभिजितला कसा येत नाहीये? माझी आवडती भाजी करपेल. पण अभिजित तू बसून राहा. तू बबड्या आहेस आणि बबड्या उठूच शकत नाही. उठा उठा अभिजित राजे उठा. हा अभिजित काय इतका खेळण्यात रमलाय? इतक्यात गॅस बंद करायला हवा होता त्यांनी. तुम्ही शेफ आहात ना, तुम्हाला कळलं नाही का भाजी करपते ते? अहो या खेळात एवढे रमलायत. तुम्हाला नव्हता गॅस बंद करायचा तर मला सांगायचं तर मी केला असता गॅस बंद. फार फार तर काय झालं असतं, हे कपडे भिजले असते. काय कटकट आहे यार. तुझ्यामुळे आज झालो मी. पुन्हा असली कामं सांगत जाऊ नकोस मला. कटकट 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 कटकट.
आता मला सुद्धा त्याचा बाप म्हणून माझं कर्तव्य पार पाडावं लागणार आहे. त्यासाठी मी तुझा नवरा म्हणून नालायक ठरीन, तुला खूप त्रास देईन. त्यासाठी सॉरी, खरंच सॉरी. दूध हे थांब 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 जरा. सर होतो जाईल. हा जाऊ दे, जा थोडस. काय बनायचं तर 100% बबड्या बनायचं, नाही तर नाही बनायचं. हा, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. ओ गॉड, आता मी काय करू? हा, या नवीन बबड्याने आईंच्या बबड्यासारखाच पसारा करून ठेवलाय सगळा. काय गो बबड्याचं काय? नाही कुठे काय. कॅल्शियम रिच सुरळीच्या वड्या. मला ना नाचणीचं पीठ घातलेल्या सुरळीच्या वड्या बघायच्याच होत्या. आपण आता नाचणीच्या सुरळीच्या वड्या बनवायला सुरुवात करूया. एक पेन घ्या आणि अहो मला स्वाद आस्वाद बघायचंय. आधी मंद फ्लेमवर हे मिश्रण ढवळायचं असतं. अहो ते संपेल, तुम्ही मॅच नंतर बघा ना. ऐकण्यास की नाही माझं? मॅच बघायचे मला. तुम्ही नंतर बघा ना मॅच, मला बघू द्या ना आधी. तू रिपीटला बघ, रिपीट असतं ते. अहो अहो दे तर. वाफाळलेला भात, त्यावर तुपाची धार आणि लिंबाचं लोणचं खावंसं वाटतंय ग. हो हो बाबा, की तुम्हाला हवं तसं तुमच्या आवडीचं सगळं करून खायला घालेन तुम्हाला मी. आजोबा कसे आहात तुम्ही? स्वतःची काळजी घेताय ना? कोंबडीच्या, आता तू माझी चौकशी करतोयस म्हणजे काळजी घ्यावीच लागणार. आईला मदत करतोस की तिच्यावर सगळी कामं टाकून हिंडत असतोस? नाही नाही बाबा, अलीकडे बबड्या खूप मदत करतो मला. अरे वा, काय ग चप्पल चोर कुठे आहे? जरा फोन दे ना त्याला. हो बाबा, देते. हा, एक मिनिट. वंडरफुल. आणि सोब्याला सांग टीव्हीचा आवाज बारीक कर, कान फुटले माझे. हो हो बाबा. ना बाबांना बोलायचंय तुमच्याशी. नंतर बोलतो सांगितलं ना तुला. बाबांशी का असं वागताय? काय बडबडतोय चप्पल चोर? कोणाशी बोलतोय? नाही नाही, एक मिनिट. हा, देते. हा बाबा. हो बोला ना बाबांशी. अरे 6, क्या बात. वाह. हॅलो हॅलो हॅलो. जय चप्पल चोर. अहो बाबा, हे ना तुमच्याशी नंतर बोलतील. हे जरा खूप महत्वाच्या कामात आहेत. हॅलो हॅलो बाबा, मला ना तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. मी फोन ठेवते. द्यायचा होता ना मला फोन. आई बरं ठीक आहे, दे इकडे, मी परत करतो. आजोबांची नीट चौकशी सुद्धा केली नाहीये मी. राहू दे, नंतर करू. हं? आई तू चिडली आहेस माझ्यावर? दत्ताजी चिडले असणार. कॉल करायला हवा. बबड्या समोर कसा करायचा? सोम, ये ना, बस इथे. नाही नको, मला आज काम आहेत. आज चाललंय? एक काम कर ना, मगाशी मी फ्रीज मध्ये कोल्ड्रिंक ठेवलं, जरा घेऊन ये ना. आणि बरोबर जरा खायला काहीतरी चमचमीत आहे, हे मिळमिळीत आहे. आता याला यायला वेळ लागेल. आता लावूया. काय चप्पल चोरा, माझ्याशी बोलायला तुला वेळ नाही का कोंबडीच्या? ओ दत्ताजी, जरा हळू बोला. तुमचा आवाज ऐकून आसावरी धावतील नाही तर. काय नाही हो, मस्करी करत होतो तुझी. जरा एरवी तुमच्याशी बोलायला मला वेळ नाही, असं कधी होईल का? माझ्या लेकीची मस्करी करतोयस? अरे तो सोब्या एकतर तिला त्रास देत असतो, त्यात तूही. सोमकडनं शिकलोय, जरा बबड्यागिरी करतोय. काय बबड्यागिरी? हा, बबड्यागिरी म्हणजे जाणार नाही. हे असं बोलू मी यांना? हो आई,
आणि आता वेळीच बोलायला हवं नाही. नाही ठीक आहे, मग तू म्हणतेस तर ना, तर मी सांगते यांना की ते जे वागतायत ते मला नाही आवडलेलं आहे. तुम्हाला त्यांच्या वागण्याबद्दल शाबासकी द्यायची आहे का त्यांना ओरडा द्यायचा आहे? मग असं बोलून कसं चालेल? मला मुळीच चालणार नाही असं म्हणा. हो हा, मी सांगते यांना. ए शुभ्रा, तुझ्या त्या कम्प्युटर मधल्या माणसांना सांग की माझ्याशी बोलायचं असेल आणि त्यांना माझी गरज असेल तेव्हा तुम्ही डिस्टर्ब केलेलं मला मुळीच चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा या आणि माझ्याशी बोला. बरं, हा अजून एक, सरांना सांगा बरं का, पुढच्या वेळी मी स्वाद आस्वाद बघत असताना जर असा रिमोट काढून घेतला तर मला मुळीच चालणार नाही. मुळीच आवडलेलं नाहीये. मुळीच आवडलेलं नाहीये. नाचणीच्या वड्या जरा स्पेशल आहेत, कारण बेसनात आपण थोडं नाचणीचं पीठ मिक्स केलंय. फोडणीत तिळाचं प्रमाण जरा जास्त आहे. सो तुझ्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलं होतं नाचणीच्या वड्या. थँक्यू. हा ए बबड्या, जरा बाजूला हो रे. आपण आता नाचणीच्या सुरळीच्या वड्या बनवायला सुरुवात करूया. एक पेन घ्या आणि हे काय चाललंय यांचं? दिवसभर आईचा संताप केला आणि एका क्षणात तिला खुश केलं. तिचा राग पण गेला. नाही, नक्की काहीतरी वेगळा प्लॅन चाललाय राजेंचा. शोधून काढायला हवा. अरे ई शी 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 शी. आई, सावकाश. आई, का तोच माणूस आपल्या घरात पण येऊन गेलाय? अरे देवा, शी. अरे काय हा चिखल करून ठेवलाय? कोण आला असेल रे आपल्या घरात? शी. अहो अहो, ऐकलं का? काय झालं? माझ्या नावाचा का जप चाललाय? कुठे हात चाललाय तुम्ही? तुम्ही आधी बूट बाहेर काढून ठेवा बरं. बाहेर ठेव. आई, हे काय? आई, ते शूज इथेच काढून गेलेत. बाहेर सुद्धा नेऊन ठेवले नाहीत त्यांनी. कसं वागतायत ग ते? आणि तू का सहन करतेस सगळं? असं नव्हतं रे बबड्या कधी ते. असं काय हरवलंय सोमच्या या कपाटात जे तू सांगू शकत नाही? बाटली. बबड्या बाटली शोधतोय तर. काय हवंय तुला? नाही, काही नाही, ठीक आहे. मी नंतर शोधेन. शुभ्रा, प्लॅन ठरला. ओके. सँडल? सर नो सर, मी नाही आणणार आहे सँडल तिच्यासाठी. तर आज तिच्यासाठी सँडल आणायला सांगाल, उद्या ड्रेस आणायला सांगाल. सर किती चेंज झालात तुम्ही सर. तर आज तुमच्या लाईफ मधनं मंदिरात तरी जाईल, तर मी तरी जाईल. तर सांगा सर, कोण हवंय तुम्हाला? हॅलो हॅलो मॅडी. सर मी? हो मॅडी, तू? सर ओके सर. तर तुमचा डिसिजन कळला मला. ओके सर, बाय. तर हिला काय झालं? हलव की हलव. कुठलाही लावा. तुम्ही एवढं तयार होऊन कुठे चाललाय पण? कुठे म्हणजे? कुठे? इथेच कुठेतरी. आणि बाय द वे,
बाहेर जाणाऱ्या माणसाला जाताना विचारू नये, नाही तर त्याचं काम होत नाही. तुमचं काम होऊनच देणार नाहीये मी. काय म्हणालीस? काही नाही. हाच लावावा. हा हा हा, गुड. काय कसा दिसतोय मी? त्या आरशालाच विचारा. आई, बाहेरचे शूज का आणलेस तू घरात? अरे काही नाही, खराब झाले होते ना, म्हटलं नीट साफ करून ठेवते. ठेवते मी नेऊन. तू तू खेळ ना, खेळ. काय चाललंय आई? काय नाही रे, तू तू खेळ ना, खेळ. खेळ खेळ ना तू. अरे तू इथे काय करतेस? काय चाललंय तुमच्या दोघींचं? कोणी मला सांगेल का? हा आई, आई अगं काय झालंय मला काहीच कळत नाहीये. का असं वागतेस? माझं काही चुकलंय का? नाही रे बबड्या. मग अशी पळापळ का चाललीये तुमची? आणि ते शूज का लपवून ठेवलेस तू? कुठे गेलेत ते? ते ना पार्टीला गेलेत. बबड्या, मी खूप थांबवायचा प्रयत्न केला रे. इतक्या रात्री पार्टीला? तुला आई माहिती अशा रात्रीच्या पार्ट्यांमध्ये काय काय होतं? काय काय प्यायला देतात? येऊ दे आज अभिजित राजेंना. पार्टी करायची खूप हौस आहे ना, बघतोच त्यांना. गोमुसंगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या प्रीतीची. मी आलेलं. कसं आहे रे बबड्या?